युद्धजन्य परिस्थितीमध्ये लोकांची नेमकी तयारी काय असायला हवी? सायरन वाजला तर त्यांनी म्हणजे नागरिकांनी त्याला प्रतिसाद कसा द्यायचा आणि सूचनेच्या नुसार सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी नेमकी काय पावलं उचलायची याबाबतच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्रामधल्या 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। पण या मॉक ड्रिलची नेमकी प्रक्रिया कशी असेल या संदर्भामध्ये जाणून घेऊयात नागरी संरक्षण दलाचे संचालक प्रभात कुमार यांच्याकडून। सूचनांच्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्रातील कोस्टल डिस्ट्रिक्ट्स आहेत त्या ठिकाणी आणि इन्क्लुडिंग मुंबई तर आम्ही मॉकड्रिल वगैरे घेणार आहे। मॉकड्रिलमध्ये बेसिकली लोकांमध्ये युद्धची स्थिती, युद्धजन्य स्थिती या परिस्थितीमध्ये लोकांची तयारी काय असावी आणि जर सायरन वगैरे वाजले तर त्यांना कसं रिॲक्ट करायचे आणि आपल्याला सूचनेनुसार कशी सेफ प्लेसेसवर स्वतःला हलवायचे त्याबद्दल त्यांना अवेअरनेस करण्यासाठी मॉकड्रिल घ्यायचे। या मॉकड्रिलमध्ये व्हॉलंटियर्स पण सहभागी होणार आणि आमचे जे सिव्हिल डिफेन्सचे व्हॉलंटियर्स ट्रेंड व्हॉलंटियर्स असतात त्यांना युद्धजन्य परिस्थितीमध्ये पॅसिव्ह रेजिस्टन्स देण्यासाठी म्हणजे लॉसेस डॅमेजेस कमी करण्यासाठी आणि जीवितहानी कमीत कमी व्हावं त्यासाठी नियरेस्ट हॉस्पिटलला अप्रोच करणे, फर्स्ट एड देणे, रेस्क्यू करणे, रिहॅबिलिट करण्याबद्दलची ट्रेनिंग देण्यात आली त्याबद्दल ती कारवाई। तेवढा डिटेल्स डायव्हर्ज करू शकत नाही। आम्ही उद्या त्याच्यावर मॉकड्रिल वगैरे घेणार आहे सूचनाप्रमाणे आणि त्याचे फीडबॅक आम्ही शासनाकडे सादर करू। याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंटची आवश्यकता असेल ते शासनाचे डायरेक्शननुसार त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट। मुंबईमध्ये काही ठरलंय का किती ठिकाणी असणार हे सगळं? मुंबईच्या पण सायरन्सची उपस्थिती आहे आणि सायरन्स जो आहे तो मेन आहे त्याचेच फीडबॅक घेणे आणि या व्यतिरिक्त आपले जेवढे वॉर्ड्स आहेत त्या वॉर्डप्रमाणे त्याच्यावर आमचे व्हॉलंटियर्स तयार आहेत, उपलब्ध आहेत, हजर आहेत, ट्रेंड आहेत, ते कारवाई करतात। बी सेफ आणि बी प्रिपेअर्ड फॉर एनी इव्हेंच्युअलिटी। आमची मानसिक तयारी हे सर्वात उत्तम तयारी आहे आणि आपली मानसिक तयारी आम्ही कुठलीही परिस्थितीला तोंड देऊ शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।